लाडकी बहीण योजनेत नवीन नियम। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने नवीन नियम लागू केला आहे। आता लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाची अपडेट आहे। बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आणि आता फक्त 3 दिवस बाकी आहे। लाडक्या बहिणींना 2000 रुपये वाटप होण्यास सुरुवात होणार आहे। नक्की हे महत्त्वाची अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि बहिणींनो, तुमच्यासाठी एक कडक नियम सुद्धा आहे। लाडकी बहीण योजनेसंबंधित नुकतीच एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे। सरकारने या योजनेचे नियम आणखीन कठोर करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे पात्र महिला लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्रित 3000 रुपयाचा हप्ता देण्याचा निर्णय झालेला आहे। परंतु हा लाभ सर्वच बहिणींना मिळणार नाही। पण हा लाभ कोणत्या बहिणींना मिळणार आहे, यामध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचे नाव आहे का, हे जाणून घेण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहिणींनो, राज्यात तब्बल 26 लाख खाती अशी आढळलेली आहे जी या योजनेच्या निकषात बसत नाही। आणि या योजनेसाठी सरकारने 4 महत्त्वाचे नियम लागू केलेले आहे, जे पाडणाऱ्या महिलांनाच पुढील हप्त्याचे पैसे मिळणार आहे। तर बघा बहिणींनो, ते नवे 4 नियम आणि अपात्रतेची कारणे। ऑक्टोबरपर्यंत सरसकट पैसे वितरित झाले असले तरी इथून पुढे 17वा आणि 18वा हप्ता मिळण्यासाठी खालील 4 नियम आहे। आणि बहिणींनो, तुम्ही जर या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्ही नक्कीच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता। पहिलं म्हणजे ज्या महिला सरकारी नोकरीला आहे त्यांची KYC प्रक्रिया झाल्यानंतर त्यांचा तात्काळ लाभ बंद होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे एका रेशनवर 2 विवाहित महिला म्हणजे सासू सुना एकत्रित लाभ घेत असेल त्यांचे सुद्धा खाते आता बंद झालेले आहे। आणि बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या महिलांचे पती किंवा वडील यात नाही त्यांनी KYC करताना घरातील दुसऱ्या व्यक्तीचे म्हणजेच मुलगा किंवा देर यांच्या आधार कार्डाचा वापर करण्याची चूक करू नये। अशा महिलांसाठी सरकार लवकरच स्वतंत्र पर्याय उपलब्ध करेल। तर बहिणींनो, एक लक्षात घ्या, जर तुमचे पती किंवा वडील यात नसतील तर तुम्ही KYC करताना घरातील कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड नेऊ नका। तुमच्यासाठी सरकार लवकरच एक पर्याय उपलब्ध करेल। आणि बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे या 4 नियमांमुळे काल दुपारीच अचानक 26 लाख बहिणी अपात्र झाल्या। आणि आता KYC संदर्भात सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता वितरित करण्यापूर्वी सरकारने KYC बाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। कुणीही KYC करायची नाही, नाहीतर लाभ बंद होईल। पण बघा कोणासाठी सांगलंय, ज्या महिला सरकारी नोकरीला आहे किंवा ज्यांचे पती कुटुंब इन्कम टॅक्स भरते अशा महिलांनी KYC अजिबात करू नये। ज्या महिला सुरुवातीपासूनच अपात्र होत्या म्हणजे ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी होती परंतु त्यांचे पैसे येत होते, त्यांनी KYC केली तर त्यांचा डायरेक्ट लाभ बंद होईल। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोणाला KYC करणे बंधनकारक आहे बघा, त्यांचा लाभ सुरूच राहील। ज्या महिलांच्या घरी शेतीचे कामे मालमजुरी घरकाम करतात आणि त्यांचे घर कसमस चालवतात अशा महिलांना तत्काळ KYC ची प्रक्रिया करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यांचे पैसे कायमस्वरूपी सुरूच राहतील। आणि या बहिणींसाठी KYC करण्याची अंतिम मुदत आहे, ती म्हणजेच KYC प्रक्रियेची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे। आणि बहिणींनो, सध्या मुदत वाढवण्याची कोणतीही अपडेट नाही। या योजनेत पात्र महिलांनी ही तारीख लक्षात घेऊन लवकरात लवकर KYC ची प्रक्रिया पूर्ण करा। आणि महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे या योजनेत पात्र महिलांना नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता मिळून 3000 रुपये एकत्रितपणे वितरित केले जातील।
सध्या 20 जिल्ह्यातील 1,30,00,000 महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ जमा होणार आहे। या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवलेली आहे, परंतु इतर जिल्ह्यामध्ये लवकरच हप्ता वितरित होण्याची अपेक्षा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या मागील महिन्याचे पैसे राहिलेले आहेत, त्यांनी देखील या 4 नियमांमध्ये बसणे बंधनकारक राहायचं आहे। त्यानंतर त्यांना राहिलेले पैसे दिले जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे। आणि बहिणींनो, तुम्हाला जर तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरूच ठेवायचा असेल, जर तुम्ही या योजनेत पात्र असाल तर 18 नोव्हेंबरपर्यंत KYCची प्रक्रिया पूर्ण करा। जर तुम्ही KYCची प्रक्रिया पूर्ण केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। आणि आता बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी PM किसान योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता। आणि आता बघा, भरपूर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या नावावर पण शेती आहे, त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आता तुमचा PM किसान योजनेचा 21वा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। PM किसान योजनेचा हप्ता कधीपासून येणार याबाबत घोषणा झालेली आहे। तर बघा, 19 नोव्हेंबरला तुमच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि तसेच लाडक्या बहिणींसाठी पण खूप खूप आनंदाची बातमी आहे। बहिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।